नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज अगदी आगळा वेगळा कार्यक्रम आहे. एका व्यासपीठावर आपल्याला 4 लेखक भेटीला आलेले आहेत. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे नव्या शब्दांची वाटचाल. आणि आपल्याला भेटायला जे लेखक आलेले आहेत त्यांच्या नावाच्या पाठीमागे जय जवान जय किसान असं आमच्या हलगेकरांनी लिहिलेलं आहे. ते श्री दत्तू पाटील सर. पल्लवी मॅडम कुठे गेले? या यस हे पल्लवीताई, नंदीश कमार आत्ताच आलेले आहेत आणि त्याचबरोबर वेदांत फडके. या ही सगळी यंग टीम आहे. सर पण यंगच आहेत असं मी म्हणेन. या सर्वांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. या चौघांनाही आपण व्यासपीठावर बोलवणार आहोत आणि श्री दत्तू पाटलांच्या पासून मी कार्यक्रमाला सुरुवात करू. प्रत्येकजण 10 ते 12 मिनिटं आपली कथा किंवा आपल्या लेखनाची वाटचाल वगैरे सांगतील. म्हणजे 40-45 मिनिटं. उरलेलं काही त्याला सांगायचं असेल तर पुढच्या 5 मिनिटात सांगतील. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण साधारण 7 वाजता गोल खुर्च्या घालून चाय पे चर्चा करतो प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर. ज्या पहिल्यांदाच आलेल्या आहेत त्याच्यासाठी मी सांगेन, दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आम्ही इथं भेटतो. कुणी येऊन कुठल्याही पुस्तकाचा परिचय करून देतं 50 मिनिटं. मग आम्ही गोल खुर्च्या घालून चाय पे चर्चा करतो. 7:15 7:30 पर्यंत कार्यक्रम आमचा संपलेला असतो. या संपूर्ण 1.5 तासात आम्ही मोबाईलपासून दूर असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आठवड्याला 1 म्हणजेच महिन्याला 4 किंवा 5 म्हणजेच वर्षाला 40 किंवा 50 पुस्तकं आम्ही ऐकतो. हा रेकॉर्ड आहे आणि त्याच्यासाठी एकदा काय झालं. मी आपल्या लोकपाल ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ रंजनाजींना विनंती करतो, या 4ही लेखकांचं स्वागत आपण पुस्तक दिन करूया. सर्वप्रथम श्री दत्तू पाटील सर या. पल्लवीताई या. श्री नंदीश कमार. आणि श्री वेदांत फडके. मला वाटतं चौघही जण हातात पुस्तक घेऊन इथे एक उभारले ते खूप मोठं होऊन प्लीज या. दिलेलं पुस्तक घ्या. बरोबर तुम्ही बरा बरोबर येतात का सगळे? कॅमेरा मोठा आहे ना? हाय हाय. मी चौघांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. बी कम्फर्टेबल. तुम्ही पुढेंचा उपयोग करू शकता किंवा बसूनही बोलू शकता. तुम्ही बसूनही बोलू शकता. बसूनही बोलू शकता. मी सर्वप्रथम श्री दत्तू पाटीलसाठी विनंती करतो की त्यांनी आपल्या कथाकथनाची सुरुवात करावी. त्यानंतर पोस्टरप्रमाणेच पल्लवी, नंदीश कमार आणि वेदांत फडके. ठीक, स्टार्ट. जवळ घ्या पाहिजे. त्यांचं मी अभिनंदन करतो ज्यांनी आम्हाला इथं व्यासपीठावर बोलवलं. त्यांचं हे अभिनंदन करतो. मी दत्तू नागोजी पाटील राहणार खलिया. तर माझं बालपण तिथं मुखर्जी कन्नड शाळा होते आणि मुलं कन्नड शाळेत जायचे आणि मुली तेवढ्या मराठी शाळेत जायचे.
आम्ही तिथून तंत्रज्ञान केल्यामुळे आम्हाला मराठी शिकायचं होतं. पण त्या मुलींच्या शाळेमध्ये 30 मुली असतील, 4-5 मुलं मराठीची राहायची, ब्राह्मणमध्ये वगैरे राहायची. पण त्यांच्या सहवासामध्ये मी मराठीमध्ये सुशिक्षित झालो. म्हणजे काही अडथळा आला नाही मला पुढे लेख लिहिण्यामध्ये वगैरे. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये मिलिटरीमध्ये पहिल्यांदा हायस्कूलमध्ये होतो. स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मला आमचे मास्तर म्हणायचे तुला मिलिटरीमध्ये जावं लागेल, पण तिथं प्रयत्न कर म्हणाले. पण तो अचानक तो योग आला आणि मी बेळगावला मिलिटरीमध्ये भरती झालो. आणि त्यामुळे मला तिथून सरळ ह्याला पाठवलं, तिथून मला नाशिकला पाठवलं. तिथं ट्रेनिंग दिले 1 वर्ष. त्याच्यानंतर ते ट्रेनिंग पूर्वीचं हार्ड होतं. म्हणजे पहिल्यांदा शिकवायचं असलं तर हार्ड ट्रेनिंग घेतात. त्यामध्ये मी पास झालो. त्याच्यानंतर माझी पहिली बदली दिल्लीला झाली. दिल्लीमध्ये झाली तर ती एअर डिफेन्स म्हणून विमानाकडनं संरक्षण करायचे किंवा विमानं पाडवायची. ह्याच्याबद्दल मला फार आनंद होतोय की विमान पाडवायच्या युनिटमध्ये एअर डिफेन्स रेजिमेंट 90 म्हणून होती. तर त्या विमानं पाडवायच्या याच्यामध्ये मिळाल्यामुळे आणि दिल्लीला पहिली बदली झाल्यामुळे फार खुश झालो. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली आणि विमानं कुठली कुणाची पाकिस्तानची नावं सांगायची, त्यांचे याच्या पडद्यावर फोटो दाखवायचे, हे विमान पाकिस्तानचं आहे, फायटरचे कुठलं आहे, हे विमान आहे म्हणून त्यांचे पुढच्या बाजूने कसं दिसतं, मागणीच्या बाजूने कसं दिसतं आणि डोक्यावर आल्यावर कसं दिसतं हे पडद्यावर दाखवत होते. मग आम्ही प्रत्येक हे विमान ओळखत होतो, म्हणजे हिंदुस्थानचं आहे काय पाकिस्तानचं आहे. ज्यावेळेला लढाई सुरू होती त्यावेळेला आम्हाला ते हे झालं होतं, म्हणजे सवय झाली होती आपली विमानं कुठली आणि ती पाकिस्तानची कुठली, त्यांची नावं सुद्धा ओळख होतं. आणि आमच्या डोक्यावर ते दृष्ट दाखवायचे आम्हाला पडद्यावर. मग त्यामध्ये आम्ही ट्रेनिंग केली आणि नंतर माझी बदली झाली अयोध्येला. पहिली बदली अयोध्येमध्ये फिजिकल ट्रेनिंग असतं, म्हणजे तिथं जास्त शिक्षण काय नाही, कमी फिट होण्यासाठी फिजिकल ट्रेनिंग केली अयोध्येमध्ये 1 वर्ष. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये माझी बदली झाली लेह लडाखमध्ये. लेह लडाख म्हटल्यानंतर आणि परत तिथून लेह लडाख 12,000 फुटावर आहे समुद्र सपाटीपासून. आणि तिथून परत लेहमधून परत 170 किलोमीटरवर चांगला टॉप म्हणून आहे. तिथं ऑक्सिजन सुद्धा फार कमी आहे, म्हणजे गेलेल्याबरोबर तिथं धाप लागते. मग त्याच्यानंतर चायना बॉर्डर पुढे आहे जरासं त्या चांगला टॉपपासून, त्या बॉर्डरला होतो. मग तिथं त्या बॉर्डरला जरा सवय झाली. आणि नंतर आम्हाला राशन कसं मिळायचं, म्हणजे त्या जागी विमान उतरत नाही किंवा थंडीच्या दिवसात कुठली राशन घेऊन येत नव्हती. मग विमानामधून पॅराशूटमधनं आम्हाला राशन फेकत होतं. मग त्या पॅराशूटमधनं आमची ट्रॅक्टरवर 15-20 पॅराशूट पडायचे आणि त्याच्यामध्ये ते राशन पडलेले घेऊन युनिटला घेऊन जायचे आणि तिथून वाटायचे. असं करून दिवस काढले. आणि त्यावेळेला पॅराशूट पडताना हे उन्हाळ्यात काय असतं, पांढरे पॅराशूट असतात. तर थंडीच्या दिवसात बर्फ पडलेला ते पांढरे पॅराशूट दिसत नाही. त्यामुळे रंगीबेरंगी पॅराशूट आकाशातून पडायचे आपल्याला, जशी वर बघितलं फुलं पडल्यासारखं वाटायचं.
आणि वरनं पॅराशूटमधनं जे बॉक्स पडत होते थोडे बॉक्स पडत होते थोडे हे राशन पडत होतं मग ती अंडी फुटली का नाही म्हणून बघायचं आल्याबरोबर म्हणजे आल्यावर ते खवटी काढली तर ते फोडलेले असतात त्यामुळे फुटत नाही फुटली तरी पण काही होत नाही मग त्याच्यानंतर पॅराशूटने जे ड्रॉपिंग होत होतं त्यावेळेला पॅराशूटचे उन्हाळ्यामध्ये फक्त पॅराशूट पांढरं घ्यायचे आणि इतर वेळेला कलर केला आहे रंगीबेरंगी जसं म्हणजे आकाशातून समोर बघत होतं फुलं पाटल्यासारखे पडायचे पॅराशूट आणि त्याच्यामध्ये राशन असायचं आणि अंडी पण असायची त्याच्यानंतर राशन म्हणजे तुमचं हला त्याच्यानंतर भाजीपाला वगैरे मग राशन आकाशातून पडत होतं आम्हाला म्हणजे भाजीपाला वगैरे तिथं विमान उतरायला जागा नव्हता लेह लडाखमध्ये दुर्गुप म्हणून ठिकाण आहे म्हणजे चायना बॉर्डर जवळ आहे ते आणि ग्राउंड लहान असतं विमान उतरायला जागा नाही म्हणून ती वरनं ड्रॉप करतात हे म्हणजे राशन पॅराशूटमधनं ग्राउंडवर टाकतात मग त्याच्यानंतर आमचे ट्रॅक्टर जाऊन की 15-20 पॅराशूटमधनं जे राशन येत आहे ते घेऊन जाऊन कंपनीमध्ये तिथून मग आम्हाला सप्लाय होतं असं वरनं पडलेलं राशन खाल्लेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर तिथं इतकी थंडी असते की त्यामध्ये लेह लडाख तिथं जवळजवळ 40 डिग्रीपर्यंत थंडी असते म्हणजे एवढे हे असते गोठलेलं असते आणि जाऊन नाले बघितले तर घट्ट झालेले असतात मग आम्ही काय करायचं पाणी प्यायचं तिथं जायचं झालं तर पिकासून जात होतं आणि ते नाले थंडच होतं त्याच्यात जे बर्फ येत होतं ते येऊन भांड्यात घालून टाकून नंतर आम्ही तोंड धुवून बाकी चहा वगैरे काय करायचं करत होतो म्हणजे अशा ठिकाणी पण आम्हाला राहावं लागलं त्याच्यानंतर बद्री माझी त्या दुर्गुपूर्ण कैरी म्हणून आहे तिथे घरात नाही म्हणजे खाली उतरून परत जायचं कैरी म्हणून तिथं जाताना बघितलं तर मी तिथं हे डोंगर सगळे हे कुठले ब्राऊन रंगाचे डोंगर सगळे दगड सुद्धा ब्राऊन सगळं ब्राऊन म्हणजे तांबूस पण नव्हे खरं तिथले पहाड सगळा ब्राऊनच आणि तिथं शिकार म्हणून काही हे आलं बकरी एक तुझी चरायला खाली आल्यावर तर पकडायला गेलं तर 2 मिनिटामध्ये ते वर चढून द्यायचे आम्हाला 4 पावलं चढायला धाप लागायची त्यामुळे ते निसटून जायचे अशा जागेमध्ये होतो त्याच्यानंतर बाजूने झरा असायचा आमचा आणि रोड पण असायचा आमच्याबरोबर तिथं सोबत चेकपोस्ट असते पण चेकपोस्टमध्ये 2 माणसं ठरलेली असतात पण त्या 2 माणसांना राशन आणि हे कॅरोसिन पाहिजे की शेकायला वगैरे त्या थंडीमध्ये मग ते 1 बॅरल येत होतं आम्हाला आठवड्यातून ते राशन ते बॅरल कॅरोसिन संपल्याबरोबर ते गाडीत घालायचं पाठवायचं दुसरं नवीन बांधवायचं म्हणजे एवढा कॅरोसिन जाळत होतं त्यावेळेला आणि तसं सवलत होतं आणि बाजूने झरे वाहिले तरी ते थंडीच्या दिवसात मोठंच होते म्हणजे त्या झऱ्यावर चालत गेलं तरी काय होत नव्हतं परंतु जसे जरा ऊन ताप यायला सुरू झाला
उष्णता वाढायला हवी तर त्याच्यावर जायचं नसतं, कारण ते कुठून आत माणूस हे बुडायचे होते आणि 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही तेवढ्या थंडीच्या ह्याच्यामध्ये. आम्ही जर बुडलो तर तो वाचू शकत नाही, अशी अशी परिस्थिती तिथं होते. त्याच्यानंतर आम्हाला कुठलं लोखंडाला हात धरला तर इतके थंड येते, आमचे हात जळल्यासारखं वाटायचं, फेकून द्यायचं पाना वगैरे घेतला. अशा जागी राहिलो. त्याच्यानंतर तिथून माझ्यासोबत एक आणखीन एक माणूस राहायचा, म्हणजे लास्ट नाईट म्हणून होतो आम्ही. मिलिटरी पोलीसमध्ये होतो त्यावेळेला. मग आमची ड्युटी राहायची. मग आणि काही एक अडचण आली तर जवळजवळ 3 किलोमीटर चालत जायचं आमच्या काही हे झालं तर. तिथं जाऊन मग आम्हाला काय असलेलं सांगायचं, काय मागायचं आणि परत 3 किलोमीटर परत चालतच यायचं, कारण कुठली गाड्या नव्हत्या. आणि आल्या तर पण गाड्या ते एकदम 7-8 जण मिळून यायचे ते, तर काय यायचं आणि त्यातनं आलं तर आलं, नाही तर मग चालतच यावं, चालतच जावं लागत होतं. आणि असं तर तिथलं जीवन फार धाकधुकीचं होतं. आणि रात्रीचं वगैरे बघितलं आम्ही तर एक कुत्रा बांधला होता बाहेर, त्याला कुणीच खाऊन गेलं माहीतच नाही, मुलगा तेवढं मिळालं तिथं. म्हणजे हिंस्र प्राणी पण होते तिथं. असं त्या वातावरणात मग तिथं चारू म्हणून एक पोस्ट होतं. ते चारू पोस्ट तिथं काय उत्पन्न हे काय फक्त गहू थोडे व्हायचे आणि आणि कुठलं तरी धान्य होतं. 2च उत्पन्न व्हायचं ते. आणि ते तिथल्या ह्यांना लोक सिव्हिल लोकांकडनं मागून घ्यावं लागतं. आमचं राशन यायचं, आमच्या प्रत्येक आठवड्याला किती माणसं आहेत त्याप्रमाणे यायचं. आणि ते कुठून यायचं, चांगला टॉप म्हणून होतं इथलं. लडाखला जाताना लेहहून पुढे जाताना व चांगला टॉप त्याच्या त्या टॉपवर गेलं तर श्वास फुलत होता काय. आणि थंडी तर होतीच. मग तशातच दिवस थोडे गेल्यानंतर सवय होते माणसाला. एकदा आणि मी तिथं चांगला टॉपवर होतो, जवळजवळ 17,000 फुटावर. तर तिथं सकाळची उठल्याबरोबर डोकं जायचं 9 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर नाही. असं एक 8-10 दिवस डोकं दुखलं. नंतर डोकं सवय झाली, डोकं दुखायचं पण बंद झालं. आणि रात्रीचं बघितलं तिथे इतकं बर्फ वगैरे पडतंय टॉपवर, ते अंधारातसुद्धा एक 100 मीटरवर तुम्हाला माणूस दिसू शकतो, कारण एवढा प्रकाश असल्यासारखं बर्फामुळे उजेड असल्यासारखं दिसतं. आणि 100 मीटरपर्यंत माणूस दिसू शकतो, इथं माणूस आलाय गेलाय. आणि तिथं आता कसल्या ठिकाणी ओढे गोठत होते, म्हणजे बर्फ होत होतं. मग खायचं पाणी प्यायचं कसं, मग जाऊन आम्ही पिकासनी घेऊन ते ओढ्यामध्ये खांदत होतो आणि जे गोळे मिळतील ते येऊन गरम करून पाणी पित होतो. असं जीवन काढलंय. आणि तिथं फक्त पहिले म्हणजे वर गेल्याबरोबर टॉपवर गेल्याबरोबर ऑक्सिजन कमी असते, त्यामुळे श्वास फार फुलतोय. म्हणून तुम्हाला तिथे गेल्यावर एखाद्या वेळेला 1-1 महिना क्लायमेट चेंजिंगसाठी नंतर खायचं जेवायचं आराम करायचं तेवढंच असतं ते. तेवढे 1 महिना झाले की नाही तुम्हाला जरा सवय झालेली असते, मग तुम्हाला कुणी सपोर्ट करत नाही. त्या 1 महिन्यापर्यंत तुम्हाला तिथं फ्री राशन वगैरे तुमची देखभाल करतात. त्याच्यानंतर तिथं सवय झाल्यानंतर माणूस आपण उद्योगाला लागतो. आपल्याबरोबर कोण काम करत असताना त्याबरोबर आम्ही काम करतो, तसं काय हे नाही. तर असं तिथं दिवस काढले. त्याच्यानंतर मग परत खाली आल्यानंतर मग आपलं आहे आर्मीमध्ये जसं
ऑर्डर मारून राहावं लागतं, कामं करावं लागतात. त्याप्रमाणे आम्ही खाली आल्यानंतर सगळ्यात सामील झालो. एक दिवस पाणी आलं नाही आपल्या घरी तर आपण किती किंचाळायला लागतो, ही परिस्थिती आहे खरंच. म्हणूनच आपण म्हणतो जय जवान जय किसान. आपण दत्तू पाटलांसाठी जोरदार टाळ्या सबको मेरा आदर प्रणाम। मेरा नाम पल्लवी है और मैं चार्टर्ड अकाउंटेंसी कोर्स कर रही हूँ। तो अभी भी फ़िलहाल में 2 दिन पहले मेरा रिज़ल्ट आया इंटरमीडिएट का और मैं पास हो गई। और मैं हिंदी कविताएं भी लिखती हूँ, लेकिन ज़्यादातर इंग्लिश में लिखती हूँ, पोएम्स वगैरह। तो मेरी जो पोएट्री की जर्नी है वो मेरी बीकॉम के सेकेंड ईयर में शुरू हुई। तो तब मैं ऐसे ही कविता लिखना शुरू कर रही थी। तब क्या हुआ, हमारे कॉलेज का एक एनुअल मैगज़ीन आता था, तो उसमें ऐसे ही मैंने एंट्री के लिए दे दिया और वो सेलेक्ट भी हो गया। तो मुझे लगा ठीक है, सेलेक्ट हो गया, कुछ तो अच्छा लिखती हूँ। फिर क्या हुआ, सेलेक्ट होने के बाद पब्लिश हो गया, तो वहाँ से एक्चुअली मेरी पोएट्री की जर्नी शुरू हुई। तो मैं ऐसे ही पोएट्री लिखती गई। एक दिन मैं जब ऐसे ही सोशल मीडिया देख रही थी, तब क्या हुआ, मैंने एक पोस्ट देखा, ऐड देखा, जिसमें नेशनल पोएट्री कॉन्टेस्ट का वो ऐड आया था। फॉर्म फिल किया मैंने पोएट्री भी लिखा। देन फिर उसके बाद क्या हुआ, रिज़ल्ट के लिए वेट किया मैंने, लेकिन उस वक्त मैं सेलेक्ट नहीं हो पाई उसमें। फिर मैंने हार नहीं मानी। फिर मैंने सोचा ठीक है, कोई बात नहीं, इस बार नहीं हुआ तो क्या हुआ, अगली बार लिख लूँगी। तो मैं ऐसे ही लिखते गई और फिर से वो प्रतियोगिता नेशनल लेवल कॉन्टेस्ट आ गया था। तो तब मैंने फिर से एंट्री दी। तो उसमें क्या था, मैंने एक कविता लिखी, वो मेरे बचपन के बारे में, मतलब अभी जो सीए कर रही हूँ मैं, तो उसमें कैसा होता है, हर बार हम एक ही बार में पास नहीं होते। तो मैं निराश होके सोच रही थी कि अब क्या ही करूँ, क्या ही कर सकती हूँ। तो मुझे मेरे बचपन की याद आई तब मैंने सोचा कि जब मैं छोटी थी, एक बार स्कूल से आते वक्त गिर गई थी। गिरने के बाद क्या हुआ, मुझे चोट लगने के बाद साइकिल से गिरी थी, चैन भी टूट गया था। और फिर मैंने सोचा, फिर मैंने मतलब वहाँ पे कोई भी नहीं था और मैं रोई भी नहीं उस वक्त। फिर उठ के, हाँ, पैर को वो जो जहाँ पे जख्म लगा था, वहाँ पे कर्चीफ वगैरह बांध के अपना साइकिल, चैन तो वैसे ही टूटा हुआ था, साइकिल लेके मैं ऐसे ही निकल गई घर की तरफ। घर मतलब 10 मिनट दूर ही था तब तो। वो निकल गई और जब मैं पहुँची घर, तब तक तो मैं नहीं रोई। मैं मतलब किसी से मदद नहीं मांगी, ऐसे जा रही थी जैसे कि मुझे कुछ हुआ ही नहीं। फिर जब दरवाजे के पास जाकर जब मैं मम्मी को देखी, रोना शुरू कर दिया। फिर तब क्या हुआ, मुझे लगा कि हाँ ठीक है, मतलब होता है ज़िंदगी में, हार जीत तो होती रहती है, बट मुझे जो स्ट्रेंथ मेरी है बचपन से कि खुद सब कुछ संभाल लेती हूँ, वो मुझ में, मतलब मुझे अपने आप को याद दिलाना था। तो उसके बारे में मैंने इंग्लिश में एक पोएम लिखा था। तो उस नेशनल लेवल 22nd नेशनल लेवल कॉन्टेस्ट में सेलेक्ट हो गई मैं, मतलब इंडिया में, पूरे इंडिया में टॉप 100 पोइट्स में। शुक्रिया। और सेलेक्ट होने के बाद तब मुझे लगा कि ठीक है, मैं पोएट्री वगैरह सब अच्छे से लिख सकती हूँ। तो क्या हुआ, राइटर्स पॉकेट करके पब्लिशिंग हाउस है, तो उन्होंने मुझे मतलब अप्रोच किया कि हम सोलो बुक्स वगैरह पब्लिश करते हैं, तो आप क्या अपने पोएम्स अगर पब्लिश करना चाहोगी। तो उसमें मतलब वो उतना मतलब अफोर्डेबल था एज अ स्टूडेंट मेरे लिए। तो मैंने सोचा ठीक है, मैंने इतने सारे कविताएं लिख ली है, तो ठीक है, वैसे मैं सबमिट कर दूँगी सारे मैन्युस्क्रिप्ट रेडी करके वगैरह। फिर क्या हुआ, मैंने सबमिट किया। मैंने इसलिए सबमिट किया क्योंकि मुझे ना बस अपनी कविताएं फ़ोन में नहीं रखनी थी, मुझे उसका मतलब एक रिकॉर्ड जैसा चाहिए था, एक बुक में अपने आप के लिए। मैंने नहीं सोचा था कि 5 से भी ज़्यादा कॉपीज़ बिकेंगी। फिर उसके बाद वो बन गया, पब्लिश हो गया। मेरे घर में भी, मतलब मैं बैंगलोर में रहती थी, पीजी में रहती थी, तो घर
घर में मतलब मम्मा को बताया था कि हाँ मैं ऐसे पोएट्री लिखी हूँ, पब्लिश कर रही हूँ। लेकिन मम्मा को भी इतना आइडिया नहीं था कि मैं इतना सब कुछ मतलब पोएट्री बैग इसमें फील्ड में पैशन में इतना कुछ कर सकती हूँ। तो उनको लगा ठीक है, करियर है, मतलब प्रोफेशन सीए उसमें ज़्यादा फोकस करना चाहिए एंड ऑल। तो उसके बाद क्या हुआ, मैं पब्लिश हो गया। होने के बाद एक ऑलमोस्ट 20+ कॉपीज बिक गए इसके, अमेजोन और फ्लिपकार्ट पे भी है। तो उसका नाम वर्सेस अनबिल्ड इन द एम्प्रेस ऑफ द म्यूज है। तो वो पब्लिश हो गया। फिर सारे मेरे फ्रेंड्स भी लेने लगे, और चेन्नई राजस्थान से भी जो भी पोइट्स रहते, यंग बडिंग पोइट, उन्होंने भी खरीद लिया मेरा बुक। और ऊपर से उन्होंने मतलब मेरा साइन कॉपी, ऑटोग्राफ कॉपीज़ भी मांग लिया। अब फिलहाल मैं चेन्नई भी गई थी। वहाँ पे भी मेरी फ्रेंड्स ने मतलब जो पोएट्री कंपटीशन ही था वो, तो सी ऑर्गेनाइजेशन उन्होंने ऑर्गेनाइज किया था। फिर वहाँ पे भी कुछ नए पोएट्स जो मेरे दोस्त बने, वो भी मुझसे ऑटोग्राफ कॉपी उन्होंने ऑर्डर करा है। फिर क्या हुआ, लिखते गई देन ऐसे ही बहुत सारे रिकॉग्निशन मिलता गया मुझे पोएट्री फील्ड में। एक दिन मुझे ऑनलाइन यूट्यूब पॉडकास्ट के लिए भी एज अ गेस्ट मुझे ये अप्रोच किए थे होस्ट ने। फिर एक बार पॉडकास्ट भी अब मेरा अवेलेबल है यूट्यूब पे। और ऐसे ही मतलब पहले तो थोड़े थोड़े एंथोलॉजीज करके आते, कलेक्शन ऑफ पोएम्स, तो उसमें सारे मेरे पोएम्स पब्लिश मैंने कर लिया था एक करके। बट ये 30+ पोएम्स, ये मेरा सोलो बुक एक ही है। और उसके बाद ऐसे ही मेरा जर्नी चलती गई। एक बार क्या हुआ, कॉलेज में आफ्टर सेमेस्टर वेकेशन के बाद जब कॉलेज फिर से स्टार्ट होता है, तब क्या हुआ, हमारी मैम पूछ रही थी सबको कि तुम लोगों ने अपने वेकेशन में क्या किया। तो सब लोग कुछ ना कुछ बोल रहे थे, तो मैडम ने मुझे रैंडमली पिक किया कि तुमने क्या किया। फिर मैंने कहा कि मैंने अपनी पोएट्री बुक पब्लिश की है। तो मैडम वाज लाइक, देखो ये मतलब दिस इज समथिंग हॉबी, ये कुछ अलग कर रही है, क्या पता। तब तो मेरा बुक पब्लिश नहीं हुआ था पूरी तरह से, इट वॉज इन द प्रोसेस। तब मैडम ने कहा था कि क्या पता तुम लोग एक दिन इसका बुक लेके पढ़ रहे होंगे, ये एक ऑथर बन चुकी होगी तब तक के लिए। तो ऐसा उन्होंने बोला था। और जब पब्लिश हुआ और जब मेरा पॉडकास्ट इंटरव्यू हुआ, सब कुछ हुआ, मैं वैसे उन मैडम को मैसेज की कि मैडम आपने ऐसे बोला था और वो सच हो गया। सो सो प्राउड ऑफ इट। एंड पोएट्री की वजह से बहुत सारा रिकग्निशन मिला है। एंड नॉट ओनली रिकग्निशन, पोएट्री मेरे लिए मतलब इमोशन हैंडल करने का एक जरिया बन गया है। कोई भी कुछ भी हो, डिप्रेशन, सैड, हैप्पीनेस, कुछ भी हो, चाहे वो मेरे एग्ज़ाम की वजह से हो या कुछ भी, जो मुझे मोटिवेशन चाहिए, तो मैं हमेशा मतलब आई गेट बैक टू पोएट्री, ऐसा है मुझे। तो दैट इज़ समथिंग, पोएट्री इज समथिंग मोर देन अ पैशन टू मी। तो इट इज़ डिफ़िकल्ट कि अभी प्रोफेशनल कोर्स भी हैंडल करना है, पोएट्री भी करना है, बट स्टिल आई फील हॉबी इज़ समथिंग हमें ज़िंदा रखता है कुछ भी करने के लिए। तो ऐसे ही मैं कंटिन्यू करती गई। फिर मेरा एक ट्रैवल स्टोरी भी एक बीबी न्यूज़ नेशनल न्यूज़ लेटर में पब्लिश हुआ है। और ऐसे ही बहुत सारे इसमें पब्लिश हुआ है। और मैंने बहुत जॉनर, मेरे पोएट्री का मतलब ऐसे कोई पर्टिकुलर जॉनर नहीं है, उसमें बहुत सारे लाइक मदर डॉटर रिलेशन, नेचर के बारे में लिखा है, सी और ये स्काई, सब कुछ मतलब सब कुछ इंक्लूड होता है मेरे पोएट्री में, सैड, हैप्पी, सारे इमोशंस। और हिंदी में भी लिख लेती हूँ, मतलब हिंदी में उतना मेरे होल्ड नहीं है, पर फिर भी कोशिश कर लेती हूँ। एक बार क्या हुआ था, बीकॉम में मेरे शायद फाइनल ईयर में हिंदी की पोएट्री प्रतियोगिता थी हिंदी दिवस पे। तो तब क्या हुआ, मैंने ऐसे पोएम एक लिख के, वो मोटिवेशनल पोएम था, लिख के मैंने सबमिट किया। फिर रिजल्ट आया तो मेरा 3rd आया था। इट वॉज सरप्राइजिंग मुझे, क्योंकि हिंदी मेरा स्ट्रॉन्ग पार्ट नहीं है पोएट्री में, इंग्लिश इज वेयर मेरा होल्ड है। तो हिंदी में भी आ गया, तो सोचा ठीक है, हिंदी में भी थोड़ा बहुत अच्छा सा कर लेती हूँ मैं। फिर ऐसे ही जब कॉलेज में पब्लिश हुआ, तो तब मुझे कॉन्फिडेंस आया कि मैं हाँ कुछ सोलो बुक पब्लिश कर सकती हूँ। तो फिलहाल के लिए मैं अगली बुक के लिए भी लिख रही हूँ।
सारे पोएम्स वगैरह कलेक्ट कर रही हूँ मैं खुद के जो लिखा हुआ है एक पर्टिकुलर जॉनर पे बेस्ड ऐसे ही सोच लिया है मैंने। और क्या हाँ और मेरा मतलब मेरे लाइफ में मतलब ऐसा है कि अ, ये जो सीए है ये प्रोफेशनल करियर है। पोएम ये मेरा पैशन है। उसके अलावा मैं एक स्विमर भी हूँ, प्रोफेशनल ट्रेन स्विमर हूँ। जो मेरे लाइफ में डिसिप्लिन लाता है। तो डूइंग ऑल थ्री थिंग्स समवेयर आई फील आई गेट दैट डिसिप्लिन बैलेंस। और मन भी लगा रहता है, ऐसा नहीं रहता बिकॉज हमारे सी स्टूडेंट्स को क्या होता है पढ़ाई करके 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 एक ही जगह बैठ के ना हमें मतलब बहुत फ्रस्ट्रेशन हो जाता है। तो ये सब एक्टिविटीज़ भी करना बहुत ज़रूरी। पहले लगता था शायद टाइम वेस्ट हो जाएगा इनकी वजह से, बट देन नो इट वॉज नॉट राइट। ये सब भी एक्टिविटीज़ करना चाहिए, बट जब अपना एग्ज़ाम ख़त्म हो के जो टाइम पीरियड रहता है रिजल्ट आने तक तो तब कर लेना तो ठीक है। एग्ज़ाम के 2 महीने तो मैं मतलब सोशल मीडिया वगैरह कुछ यूज़ नहीं करती, पूरा बंद रहता है। एग्ज़ाम के बाद ठीक लास्ट पेपर लिख के आने के बाद शाम को मेरा इंस्टाग्राम वगैरह चालू हो जाता है, पोइट्री लिखना अपलोड करना ये सब। और ज़्यादातर तो मैं अपनी पोइट्री इंस्टाग्राम पे अपलोड करती हूँ। और वहाँ पे भी मतलब बहुत लोग पसंद करते हैं। मुझे पहले नहीं लगा था कि आज के ज़माने में भी लोग पोइट्री को इतना पसंद करेंगे, बट लेकिन जब मेरे ऑडियंस उतने भी नहीं है, जो मेरे करीबी दोस्त जो भी है वो है, पर फिर भी मतलब पोइट्री इतना अप्रिशिएट करते हैं, वो समझने की कोशिश करते हैं पहली बात तो। और वो बहुत अच्छा लगता है जब एक पोएट को कोई समझने की कोशिश कर रहा है। वो तो मतलब लेकिन आसान तो नहीं है एक पोएट को समझना, उसकी भाषा को समझना। मैं और जब मैं इंग्लिश में लिखती हूँ तो मैं ज़्यादातर मेटाफोर्स वगैरह यूज़ करती हूँ। तो उसमें मेरे दोस्तों को ज़्यादातर समझ में नहीं आता, वो बोलते तू क्या लिखती है ये इंग्लिश में, हमें समझ नहीं आता। फिर मैं उनको ठीक है तुम्हें कौन सा नहीं समझ आए बताओ, मैं समझाऊंगी, ऐसे बता देती हूँ। फिर फिर उनको जब समझ में आता है बोलते हैं कितना अच्छा लिखती है, तेरा टैलेंट कितना अच्छा है। फिर उनको समझ में आ जाता है। और ऐसे ही लिखते 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 ऐसे ही जारी है मेरी पोइट्री की जर्नी। और मेरी बुक अमेज़ोन पे अवेलेबल है और मैंने अभी एक कॉपी लाई भी है। तो आप देख लिया, अगर आपको ऑर्डर करना हो तो मैं आपको लिंक शेयर कर दूँ। थैंक यू। पल्लवीची कहाणी ऐकताना कोशिश करने वालों की हार नहीं होती ही कविता मला आठवली। इसका मतलब ये हो गया आपकी हिंदी बहुत ही अच्छी है। जब आप चार्टर्ड अकाउंटेंट बनेगी, अब मैं आपके पास इनकम टैक्स फाइल करने के लिए आऊँगा, तो शायद पहले आप अपनी कविता मुझे सुनाएंगी और बाद में मेरा इनकम टैक्स का वो काम करेंगे, ऐसा लगता है। पल्लवी के लिए जोरदार तालियां, बहुत ही सुंदर। और वो सचमुच आज के ज़माने की लड़की है। उन्होंने कहा कि मैं इंस्टाग्राम पे हूँ, सोशल मीडिया पे हूँ, बहुत ही अच्छा है। सोशल मीडिया इंस्टाग्राम का अच्छी तरह से उपयोग करें। अब श्री नंदीश कमाल। Hello everyone, my name is Nandish and I hope all are comfortable with English because my mother tongue is Kannada. My journey started when I was like in my first standard. Actually, I got an opportunity to give my first speech. It was uh, Independence Day, and my mother had written my first speech, and I gave the speech, and everyone appreciated me a lot. And after that, in every national festival, I would either sing a song or give a speech or do anything. After that, till 8, it was the same thing, and I had to change my school when I was in ninth standard, and there I got an opportunity to write my first poem, uh, which got published in the school's newsletter. And after that, I also found a new hobby of mine, which was reading books. And yeah, first of all, yeah,
when I was in my childhood, my father used to get those Amar Chitra Katha books, which I loved a lot, and I that way my reading journey started. And when I reached ninth standard, I read the same book, that is Amish's Immortals of Melua. That was my first novel to read novels, and after that, I got to college, and in PUC I was like my family had restricted me from all such things because of studies. And in the same year, when I was in second year of PU, I got to know about Toastmasters, which was a speaking club wherein we give speeches based on pathways, which Chaitanya sir is also a part. He's, he was a part of KLS IMER, so from there I got to know about him. And yeah, after that, COVID came, and I almost forgot about Toastmasters. But there is a saying in Om Shanti Om, right? That अगर आप किसी चीज को सच्ची दिल से चाहो तो सारी कायनात उस आपको उससे मिलाने में जुट जाती है. Same thing happened to me because a cousin of mine was we were in a function, and a cousin of mine was talking about Toastmasters and table topics to another cousin of mine. So I approached him and got to know that it was in Hubli. Toastmasters Club was there in Hubli, BUP College campus, and later on I joined Toastmasters, and I started writing speeches, and my fellow Toastmasters were my support system. Like they supported me a lot, and they also encouraged me. They liked my speeches because unlike most of the speakers, I used a lot of storytelling and metaphors in it. So again, after after 2 years, I was in my final year of engineering, and my parents suggested me to approach a guide or a mentor to get counseling for the further studies. So that's how I met Dr. Gurraj Patil, who is a trainer and counselor in Hubli. He's a very famous trainer and a counselor. From his circle, I got to know about Shweta Samota ma'am, who is a author coach or a book coach, India's first book coach, wherein she teaches us how to structureize our thoughts, and how to write a book from a scratch till publishing process. She teaches us everything, and from there I also was interested, and got to know that she is running a campaign called the Likega India Mission, wherein there was a world record attempt happening for the highest number of ebooks. So I got excited, and I joined the mission, and yeah, like in just 3 months, I wrote I collected all the thoughts, because I'm a big fan of Bollywood movies, like most of the patriotic movies, and I thought I would write something related to patriotism, and yeah, I thought that
I saw that most of the in fact, all of the viceroys were Britishers, right? So my imagination was, what if the viceroy was an Indian? So it's all about my book, if you're curious, so please buy my book. So that's my journey, and thank you, Book Lovers Club, and Dr. Chaitanya Halgekar sir, for giving this opportunity, because this is my very first time you have invited me as a guest. So thank you for this opportunity. हे सगळे हुशार आहेत ना, आपलं पुस्तक खरेदी करण्यासाठी अगदी छान आवाहन करतात. व्हेरी गुड, मला खूप आवडलं. तुमच्या वयात आम्ही असं कोणाला सांगत नव्हतो. येस. यानंतर वेदांत फडके, त्याच्या एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्याच या व्यासपीठावरून झालेला आहे म्हणे. त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली मी नव्हतो. वेदांत, ऑल द बेस्ट. कहानियाँ कहानियाँ होती हैं और वही कहानियाँ हर जगह चलती हैं. दिस वॉज द लाइन सेट बाय पीयूष मिश्रा सर इन द फिल्म तमाशा. तमाशा ही एक ऐसी फिल्म है जिसने मुझे बहुत इंस्पायर किया टू एक्सप्लोर स्टोरीज, टू लिव द स्टोरीज, टू रीड स्टोरीज, टू लिसन टू स्टोरीज. एंड लाइक मेरी कहानी शुरू होती है 8th स्टैंडर्ड से. When this a new teacher comes to our school, her name was ज्योति देसाई. उन्होंने पहले दिन ही हमें एक बहुत अच्छी सी कहानी सुनाई थी एंड आई वॉज लाइक लॉस्ट इन दैट स्टोरी. इतना मैं उस कहानी में खो गया था कि उन्होंने लिटरली मेरे चेहरे के सामने स्टैप किया था. मुझे कहानी इतनी पसंद आई थी उस वक्त. एंड फिर हुआ क्या कि उसी दिन रात को मैंने कहानी लिखी जिसका टाइटल ये सुनाता है कि रुद्रास मैजिकल ग्लासेस. कहानी में होता क्या है कि रुद्रा जो है वो पढ़ाई में अच्छा नहीं है, वो किसी भी चीज़ में अच्छा नहीं है. इनफैक्ट एक दिन होता क्या है, वो एक बूढ़ी औरत को नदी पार करने में मदद करता है और पता चलता है कि वो बूढ़ी औरत एक फेरी थी, एक परी थी. उन्होंने रुद्रा को एक मैजिकल क्लासेस दिए जिस क्लासेस के थ्रू उसे हर एग्ज़ाम में टॉप करने के लिए मदद होती थी. आई नो इट्स वेरी सैड स्टोरी बट वो पहली कहानी थी जो मैंने खुद से लिखी थी. तो फिर हुआ क्या कि उसको धीरे धीरे उस चश्मे की वजह से ग्रीड आने लगता है कि वो हर एक चीज़ कर लेगा. जब एक अहंकार आ जाता है तब वो शक्ति भी हमसे छीन ली जाती है, ऐसा सुना है हमने. तो उस परी ने एक दिन आकर उसे कहा कि तुम्हारा अहंकार बढ़ गया है तो ये ग्लासेस अब मैं तुमसे छीन लेती हूँ. ग्लासेस छीनने की वजह से वो जिस क्षेत्र में अव्वल आता था, चाहे वो एकेडमिक्स हो या कुछ भी, वो उसमें वो फिर से एक बार कम परफॉर्म करने लगा. मॉरल ऑफ द स्टोरी इज हमेशा हमें किसी चीज़ पर निर्भर नहीं होना चाहिए, निर्भर होना चाहिए तो हमें खुद पर. ये पहली कहानी थी जो मैंने लिखी थी. बस बिट चैलेंज बट कुछ तो मैंने लिखने की कोशिश की थी. यहाँ से मेरी जर्नी शुरू हुई कहानियाँ लिखने की. फिर आती है एक फिल्म क्रीचर 3 करके एक फिल्म है, टी सीरीज़ की. ये फिल्म मुझे बहुत अच्छा लगा था क्योंकि इंडियन फोकलोर से इंस्पायर्ड वो पहली एक ऐसी फिल्म थी जिसने मुझे बहुत इंस्पायर किया था. ब्रह्म राक्षस के ऊपर फिल्म थी वो एंड मुझे वो बहुत पसंद थी. जब बड़ा हुआ मुझे वो फिर से फिल्म देखने की वो चांस मिला. लेकिन इस बार मैंने सोचा कि इसके क्रिटिक्स पढ़ लेते हैं. मैंने जब उसके क्रिटिक्स पढ़े तो बहुत सारे लोग उस फिल्म को गालियाँ ही दे रहे कि VFX अच्छा नहीं है, कहानी बहुत बेसिक है, कुछ मज़ा सा नहीं आया, हॉलीवुड से कॉपी किया हुआ मॉन्स्टर है. तो मैंने किया क्या, पूरी कहानी को मेरी दादी माँ के पुराने मोबाइल के नोटपैड ऐप में पूरी कहानी A to Z मैंने लिखी. एंड फिर सोचा कि अगर ये मैं फिर से लिखूँगा और वो सारे मिस्टेक्स को क्लियर करूँगा तो ये कॉपी नहीं हो जाएगा, ओरिजिनलिटी कहाँ है इसमें. तो मैंने क्या किया, कहानी को बदला, किरदारों को बदला,
टॉपिक को रहने दिया ब्रह्म राक्षस का, लेकिन एक नई कहानी मैंने लिखी जिसका नाम था द एपिक्स ऑफ वेदवर्स पार्ट 1 अर्जुन, जो अभी मैंने किताब लिखी। एंड शुरुआत में मुझे इट वाज नेवर इन द फर्स्ट प्लेस दैट आई हैव टू राइट अ बुक। मुझे हमेशा से एक फिल्म बनानी थी, एनिमेटेड फिल्म। इसके लिए मैंने 2-3 प्रोड्यूसर्स को अप्रोच भी किया था कि मेरे पास एक कहानी लिखी हुई है मैंने, मुझे इसको एनिमेटेड फिल्म बनानी है। लेकिन 2 का जवाब नहीं आया। एक ने बोला कि ये मार्केट में अवेलेबल नहीं हो सकती क्योंकि उतना ट्रेंड नहीं है, एनिमेटेड फिल्म्स चलती भी नहीं है। अगर लाइव एक्शन भी बनानी होगी ना तो भी कोई देखेगा नहीं। तो ठीक है, चलेगा, वो भी ख़त्म हो गया। सोचा कि शायद ये कहानी किसी को पता चलेगी ही नहीं। फिर हुआ क्या कि मेरे फैमिली में एक सीनियर सिटीजन है, मेरे दादाजी के मौसी शायद होंगी। उन्होंने मुझे एक बार कहा था कि कभी कभार ना दरवाजे जब बंद होते हैं तो खिड़की खोल लेनी चाहिए, या फिर रास्ते खुद से बना लेने चाहिए। क्योंकि वासिम बरेलवी साहब ने भी कहा है कि बनाने पड़ते हैं हिम्मत से, अपनी सफ़र में रास्ते होते कहाँ हैं। तो इसी पोएम को मैंने ध्यान में रखा और एक किताब लिखी। एंड वो फाइनली अगस्त 14, 2025 को पब्लिश हुई, मतलब पिछले ही साल पब्लिश हो गई। कहानी है अर्जुन, जो एक फिल्म डायरेक्टर है, और उसे कुछ दिनों से अजीब से सपने आ रहे हैं एक ऐसे राक्षस की जो शिमला के जंगलों में घूम रहा है। ये उसे लगातार 15 दिनों तक बहुत परेशान करता है। उसका मन बहलाने के लिए उसका दोस्त उसे शिमला लेके जाता है, और टू हिज सरप्राइज को पता चलता है कि वो राक्षस शिमला के जंगलों में ही घूम रहा है। अब वो उस राक्षस का सामना कैसे करेगा, उसे ही क्यों सपने आ रहे हैं, और आगे होगा क्या, क्या वो उस राक्षस को हरा पाएगा, ये कहानी का मेन प्लॉट। एंड इसी तरह किताबें लिखने का मेरा सफ़र शुरू हुआ। आगे भी मैंने 9 पार्ट्स को प्लान किया है, मतलब टोटल 10 पार्ट्स हैं इस सीरीज़ में। तो धीरे धीरे करके ये सीरीज़ आपके सामने आएंगी। सो थैंक यू चैतन्य सर फॉर इनवाइटिंग मी हियर एज अ स्पीकर। ये पहली बार है जो मैं इतने सारे लोगों के सामने ऐसे बात कर रहा हूँ, और वो भी इतनी फ्लुएंटली। मुझे लगा नहीं था कि मैं इतनी फ्लुएंटली बात कर पाऊँगा एज एन इंट्रोवर्ट, बट फाइनली दिल पर हाथ रख के मैंने सबके सामने मेरे विचारों को आपके सामने रखा। अगर आप चाहें तो मेरी किताब पढ़ सकते हैं। फ़िलहाल तो अमेज़ॉन में नहीं है, लेकिन बहुत जल्द इसका रीमास्टर्ड वर्जन भी आने वाला है, उस पर मैं काम कर रहा हूँ। सो थैंक यू। यांच्या मॅजिकल ग्लासेस ऐकल्यावर मला मिस्टर इंडियाची आठवण आली। मॅजिकल ग्लासेस मिळतात का पुन्हा? नाही ना? तुम्हाला सर्वांना नाही, आपण असंच बसूया, चहा असंच पिऊ। तुम्हाला सर्वांना आणखीन काही सांगायचं राहिलं असेल, इफ यू हॅव लेफ्ट एनिथिंग वाइल टेलिंग, एनी पॉइंट यू वॉन्ट टू स्टिल टेल, समथिंग इज रिमेनिंग इन युअर माइंड, अरे ये बताना था, बताना भूल गया, एनीथिंग यू कॅन से। सर तुम्हाला काही सांगायचं? तुम्हाला काही सांगायचं? काही राहिलंय सांगायचं? येस, अगदी थोडक्यात चहा पण पिताय, पण सांगू द्या काय. मिलिटरीमध्ये माझी सर्व्हिस नुकताच सुरू झाली होती आणि माझी पहिली बदली झाली चिमा म्हणून पंजाबच्या बॉर्डरवर. त्या चिमा म्हणजे जडं होतं. तर तिथे त्या गावाबद्दल एवढी मोठी बातमी होती. मी 72 मध्ये तिकडे गेलो होतो. त्याच्या अगोदर 65च्या लढाईमध्ये ते चिमा गावामध्ये एवढे हे आले, पाकिस्तानचे टँकर आले आणि त्यात एक आमचा हवालदार होता, त्यांची ते गन होती तर बॉर्डरवर. तर ती गन कशी होती तर त्याचे गोळे फिरत जात होते, सळ जात नव्हते. कुठलेही टँक आले तर ते फोडून पुढे जात होते. किती टँक आले तर ते जवळजवळ 60 की 70 टँक फोडले त्यांनी. आणि त्यांचं नाव नंतर आलं
आणि असा एवढी बहादुरी केली आणि त्यात इतके लोक सामील झाले होते आणि कसं असतं लढाई सुरू झाल्याबरोबर तिथं काय होतं गावची मंडळी बॉर्डर सोडून यायला लागतात आणि आमचे फौजी एक मार्गाने जायला पाहिजे लागतात. मग अशा वेळेस आम्ही मिलिटरी पोलीस म्हणून होतो तिथं, तर आम्हाला ते डिसिप्लिनमध्ये त्यांना एका बाजूने गावकऱ्यांना हात सोडायचं आणि मिलिटरीच्या गाड्यांना दुसऱ्या बाजूने जायचं, हे काम करायचं होतं. मग हे आम्ही व्यवस्थित करत होतो. मग अशा ह्याच्यामध्ये थोडी लोक काय असतात सिव्हिलियन चोरी करायचं नाही त्या ह्याच्यामध्ये थोडी इकडे तिकडचं घर सोडल्यावर त्यांच्या चार दसऱ्यानं आम्ही पकडतो आणि आमच्या काही 30-40 किलोमीटर जाऊन ते काही त्यांना आमच्या आर्मीमध्ये हे होतं जेल होतं. म्हणजे जेल नव्हतं, म्हणजे असं ओपन ग्राउंडवर जेल होतं, त्याच्यामध्ये त्यांना ते आमचं त्याला सजा होतं. असं एक एक वेळी वेगळे तर असे प्रसंग येतात की लढाईच्या वेळेला आणि आम्हाला तर अटॅक करावं लागतं तुमच्या ह्याच्यामध्ये. तर आमच्या आर्मीच्या लोकांनी गळ्यापर्यंत गटाला काढली त्या बॉर्डरपर्यंत. म्हणजे आमचं तोंड तेवढं बाहेर दिसायचं, बाकी बॉडी सगळी आत आहे. म्हणजे कुठेही खायला लागत विशेष धक्का लागत होता. आपल्या मार्गातून आम्हाला जावं लागत होतं आणि आमच्या पुढच्या पोस्टला जाऊन त्यांचा सपोर्ट करावा लागला. अशा ठिकाणी माइन्स पण लावलेले असतात. म्हणजे माइन्स म्हणजे काय, त्याच्यावर कुणाचा पाय पडला तर स्फोट होतात आणि ते काय करतात म्हणजे माइन्स लावलं तर ते काटेरी तारा असतात त्याच्यामध्ये हे करतात. म्हणजे इथं माइन्स आहे म्हणून त्याच्याबद्दल लिहिलेले मुद्दे असतात. पण ते माइन्स आहे म्हटल्यानंतर तिथून जायचं नसतं. खरं थोडी लोक फसवण्यासाठी उगीच माइन्स म्हणून पण लावलेलं असतं लोकांना कळू नये म्हणून. मग त्यातल्यामध्ये पण आम्हाला जावं लागत होतं. मग बॉर्डरमध्ये गेल्यानंतर तिथं बघत होतो. तर तुम्ही कसं आला विचारत होते. तर आम्ही असं अचानक आलो तर नाही, असं यायचं नसतंय. तुम्हाला बॉर्डरची माहिती पाहिजे. माइन्स घातलेले असतात. माणूस त्याच्यावर पाय ठेवला तर स्फोट होतो. एक कुत्रं जरी पाय ठेवलं तरी स्फोट होतो. अशी पण माइन्स आहेत आणि तुम्ही कसं यायचं नाही म्हणून आम्हाला गाईड केले आणि सांगितले. आम्ही जसं तुम्हाला मॅप देतो त्याप्रमाणे गेलो तर तुम्ही वाचू शकता. त्याप्रमाणे आम्ही गेलो. I missed one thing, like I said that a world record attempt was happening. Due to some reasons, world record didn't happen, but we did a Asian record of publishing 774 ebooks in a single day. That is 24 hours. So I'm not only an author now. I'm a world Asian record author. So yeah. वेदांत, तुम्हाला काय सांगायचं? पल्लवी, फायनल कशी स्वीकारली? तो मैं जैसे सर ने कहा कि ये इंट्रोवर्ट है, मैं भी एक्चुअली बहुत इंट्रोवर्ट लड़की हूँ. तो मैंने पोएट्री इसलिए लिखना चालू किया कि उसमें बात करने की ज़रूरत नहीं पड़ती, बस लिखना पड़ता है. मतलब ऐसे मुझे मतलब ऐसे स्टेज पे आके अपनी पोएट्री सुनाना, ये सब कुछ भी मतलब
ठीक है, लिख लूँगी पोएट्री, अपना इमोशन सारे अपने वर्ड्स में लिख लूँगी, कन्वे कर दूँगी, ऐसे समझा था। लेकिन पोएट्री मुझे इतनी सारी अपॉर्चुनिटीज़ दे रही है कि मुझे इंट्रोवर्ट से ना वो कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव हो रहा है। तो एक ही स्किल, मतलब एक ही हॉबी साथ लेके नहीं चले, उसके साथ मेरे कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव हो रहा है और लोगों के बीच खड़े होके थोड़ा बहुत कॉन्फिडेंस से बात करना सीख रही हूँ, ऑडियंस से थोड़ा कनेक्ट करना सीख रही हूँ। और ये सब मेरे लिए एक्चुअली इंट्रोवर्ट होके एक लड़की जो खुद के कमरे में रहती है, जो ज़्यादा बाहर नहीं निकलती, जो ज़्यादा शाय रहती है, उसको ये सब मतलब बहुत ही नया है। पर फिर भी ये सब ट्राई, मुझे पहले तो मैं जब स्टेज पे खड़ी होती थी मेरे हाथ बहुत शिवर होते थे, बिकॉज ऐसे बात करना मुझे वो सब आदत नहीं था। तो लेकिन अभी के लिए जब मैं कर रही हूँ, अभी बहुत कंफर्टेबल हूँ आपके सामने, आप ऑडियंस के सामने। तो ये स्किल मैं साथ लेके चल रही हूँ, तो ये बहुत खुशी हो रही है मुझे। मतलब शायद ही कोई, मेरे दोस्त भी बहुत सारे मतलब बहुत बोलने वाले एक्सट्रोवर्ट्स हैं, लेकिन वो शायद ही मुझे बोलने के लिए, मतलब ऐसे कॉन्फिडेंटली बोलने के लिए सिखा पाए। पर ये पोएट्री जो है, इसने मुझे इतना कॉन्फिडेंट बनाया कि एटलीस्ट 10 लोगों के सामने मैं कॉन्फिडेंट होके खड़े होके बात कर सकती हूँ। और ये मेरी किताब है, ये मेरी किताब है वर्सेस अनविल्ड। तो ये ऑनलाइन पे अवेलेबल है, अगर किसी को चाहिए तो मैं एक लिंक पे भेज दूँगी। और इनके साथ में मुझे स्टेज शेयर करना मतलब बहुत बड़ी बात है। सीरियसली मैं इस अपॉर्चुनिटी के लिए बहुत ही धन्यवाद हूँ आप सबसे। थैंक यू सो मच। बहुत ही सुंदर। पल्लवी जी, आप इंट्रोवर्ट बिल्कुल नहीं लगती, हम एक्सट्रोवर्ट ही लगती है। और पल्लवी जी ने बताया कि जब मुझे इमोशंस पर कंट्रोल करना लगता है तब मैं कविताएं लिखती हूँ। बहुत ही सुंदर वाक्य था। और वैसे भी कविता करना बहुत कठिन है, बहुत मुश्किल है, ऐसा हमारे कवि यहाँ बहुत सारे बैठे हैं वो बोलते हैं। और तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। विशेष आभार आपल्या बुक लॉस क्लबचे अध्यक्ष चैतन्य आर्गेकर, ज्यांनी आपल्या टोस्ट मास्टर्स या संस्थेच्या मार्फत या सर्वांनी इथं बोलवलं। विशेष आभार श्री दत्तू पाटील सर, तुम्हाला भेटल्यानंतर मला आजोबांची आठवण आली। खूप छान, तुम्ही खूप छान सांगितलं, खूप छान सांगितलं। पल्लवीजी, नंदीश कुमार, वेदांत फडके, वेदांतच्या नावातच वेदांत आहे, त्याने अगदी छान बोलले। तुम्ही सर्वांनी छान आपली संध्याकाळ खूप छान केलेली आहे। मंडळी, उद्या सकाळी 11 वाजता एक विशेष कार्यक्रम आहे। दीपाली पाटवतकर यांचं इथं सकाळी 11 वाजता एक छान व्याख्यान आहे। भारतीय बाहेर गेल्यानंतर त्यांनी काय गंमत केली आहे हे ते आपल्या पुस्तकातून आणि आपल्या व्याख्यानातून सांगणार आहे। हा उद्याचा कार्यक्रम आहे। बाकीचे पुढील कार्यक्रम तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळतीलच। तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। उद्या सकाळी ठीक 11 वाजता आपण भेटूया इथेच दुसऱ्या कार्यक्रमात। खूप खूप धन्यवाद।